आर्यन शेलार यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. वन्स अगेन शॉट ऑफ लेंथ, पण यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड आलाय, जास्त राईज झाला बॉल. दॅट्स वाय अंपायर लगेचच आपल्याला सिग्नल करत आहेत. चारही अंपायरचं कौतुक असेल. कालच्या पहिल्या मॅच पासून जबरदस्त भूमिका त्यांनी बजावलेली आहे. कोणती कॉन्ट्रोवर्सी नव्हता. प्रत्येक डिसिजन योग्य येतोय आणि तो डिसिजन पाळला देखील जातोय, अंमला देखील आणला जातोय. प्रत्येक संघाकडून पोल करायचा होता. पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवतोय बॅटर, बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. वाऱ्याचा वेग देखील आपण पाहतोय. दुपार जशी सर होणार आहे, धावसंख्या प्रचंड आपण सकाळपासून पाहतोय आणि आय थिंक 2 ते 3 मॅचेस मध्ये 54चं टार्गेट होतं. ऑन साइडला उडवलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्याच्या हातात, बटरफ्लाय कॅच, विकेट. 1 for 1. बॅकफुटला जो डावा पाय तो थोडासा स्क्वेअर निघाला, लेग स्टंपचा बाहेर निघाला आणि त्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा चुकीचा वापर मी म्हणेन. हा फटका खेळत असताना फलंदाजाचा. आर्यन शेलार, प्लीज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्वरित मंचाशी संपर्क साधा. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल आणि येतोय 6/11 खेळून साडी चौकार. आणि त्यामध्ये आणखी एक धाव देखील आता फलंदाजांकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. सूर्याची सुस्पष्ट किरण पडतात आणि त्यामुळे जो जी या क्रीडांगणावरची ग्रीन लश आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते, जी ग्रीनरी पाहायला मिळते, ते गवत चमकते आणि पहिल्या पावसामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या गवतावरती छोटे छोटे असलेले पाण्याचे बिंदू ते या सूर्यप्रकाशामुळे चमकतात आणि या क्रीडांगणावरचा नजारा वेगळा आहे. जर तुम्ही tenniscricket.in या वाहिनीशी संलग्न असाल, जोडले गेले असाल, तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत असताना देखील एक वेगळाच आनंद मिळेल. आणि आपण जेव्हा OPD ऑपरेशन जेव्हा शस्त्रक्रिया कोणती केली जाते तेव्हा जरूर ऑपरेशन थिएटर मध्ये जर तुम्ही कधी गेले असाल तर तिथे डॉक्टर अथवा पेशंट जे कपडे परिधान करतात ते ग्रीन कलरचे असतात. त्याचं कारण की डोळ्यांना थोडी शांतता असते, त्यामुळे ग्रीन कलर आणि ब्ल्यू कलर तुमच्या डोळ्यांना नेहमी शांत ठेवतो आणि त्यामुळे इथे असलेली जी ग्रीनरी आहे ती तुमच्या डोळ्यांना शांत देखील ठेवेल. पण मैदानाचा हात आला एक मोठा फटका जो षटकार. आमचे डीजे ऑपरेटर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात, डिस्क जॉकी जे स्क्रीनवरती आहेत. जबरदस्त गाणी त्यांनी सकाळपासून आपल्याला ऐकवलेली आहेत, सो त्यांचे आपण आभार व्यक्त करूया आणि अशीच गाणी फायनल पर्यंत आपल्याला ते ऐकवतील. शॉट ऑफ लेन खेचून मारलाय आणि लांबच मारलाय, मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. गणेश दाभेकरचा बॅट मधून आलेला षटकार. धावांचा वेग सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि
गुलजारचं भव्य स्वागत केलंय. 2 लागोपाठ षटकार. पण एक्सप्लोसिव्ह इनिंगची गरज होती बिकॉज पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धावा नव्हत्या. फक्त आपण जर बघितलं तर 7च धावा धावफलकावरती होत्या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 2 षटकार मॅच बॉल आलाय. ज्या बॉलने 2 सिक्सर आलेले त्यामुळे तोच बॉल पॅव्हलियनने देखील सांगितलं की तोच घ्यायला पाहिजे आपण. तो सध्या घेतला जातोय. मात्र अंपायर्सला विनंती असेल की जास्त वेळ आपली मॅच थांबता कामा नये. यानंतर 7 मॅचेसचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं. सो प्लीज कॉपरेट विथ टाइम. टॉपेचा बॉल हवेत होता. विकेट किपरला चान्स होती का प्रश्न. थोडासा लांब बॉल होता आणि समोर जे चिखल त्यामुळे त्या वेगाने बॉल वरती पोहोचणं थोडंसं कठीण होतं. शूज वरती जे खाली आपल्याला पाहायला मिळतात स्पाइक्स असतात त्यामुळे त्या स्पाइक्सला पूर्णपणे माती लागलेली असते त्यामुळे ग्रीप थोडीशी कठीण होते. पण त्या स्पाइक वरची जर तुम्ही माती काढत राहाल तर शूजची ग्रीप तुमची चांगली बसू शकते. लास्ट मॅच मध्ये आपण 2 ते 3 वेळेला बघितलं त्या एकाच खेळाडूला तो वारंवार पडत होता आणि त्याच्या त्या ॲसिक्स स्पोर्ट शूजला देखील तितकं चिखल लागलं होतं त्यामुळे त्याला ग्रीप करता येत नव्हती जमिनीवरती. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 20 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. विश्वनाथ फुल टॉस भिरकावलाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून बॉल सीमारेषेच्या बाहेर. अनदर बिग वन. षटकार. एक 26 धावा धावफलकावरती. फुल टॉस. खराब बॉलिंग आणि योग्य उत्तर. आणखी एक तडाखेबंद विश्वनाथचा षटकार. सुरुवातीला 2 षटकार, शेवटी 2 षटकार, मध्ये 1 धाव आणि या 6 बॉल मध्ये आला त्या 25 धावा. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा, 1 गडी बाद. छावा 11 खेळून आले. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले गणेशच्या बॅटमधून. 2 षटकार विश्वनाथच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय आणि हे षटक प्रोडक्टिव्ह आहे बॅटिंग करणाऱ्या छावा 11 खेळून संघासाठी. चांगले बॅटिंग. डाव पहिला सुरू आहे. दुसरा डाव अजूनही बाकी आहे पण याच डावामध्ये धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. पहिलाच खराब बॉल आहे. शॉर्ट ऑफ लेन थर्ड मॅन कडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ जरूर सांगत होता की एकदा आपण घ्यायला पाहिजे पण स्पष्टपणे नकार आहे गणेशचा आणि तो विचारतोय की का इतकी घाई. बिकॉज पार्टनरशिप चांगली झाली. दोघे सेट झालेलं तर अशा पद्धतीने जर चूक केली तर समोरची टीम मॅच मध्ये येऊ शकते. 1 4 ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला. धावा फलकावरती 33. ओहो आणखी एक व्हाईट बॉल. व्हाईटने धावा सध्या पुढे चालल्यात. एक्स्ट्राने आपण पाहतोय 34 धावा धाव फलकावरती आहेत. याच धावा तुम्हाला रोखायच्या आहेत कारण 50-55 धावा चेस होत असताना मी बघितल्यात पण 60च्या पुढे जर केवनले संघ जातोय तर त्यांचा गोलंदाजांना ते बेनिफिट असेल. आणखी एक वाईड आलाय. ज्या धावा लास्ट ओव्हर मध्ये गेलेल्या गुलजरच्या त्या धावा रोखण्यासाठी अमजादला इथे जरूर कमबॅक करावं लागेल. मात्र ते कसं होईल तर ते विकेटने होईल. ते डॉट बॉलने होईल. खोला टाकलाय. चांगला बॉल. अपील होती बट इथे जरूर एज जरी असती तरी टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट कीपरकडे गेला होता. या सर्व गोष्टींचा आढावा अंपायर घेतात. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 35 धावा. ऑन साइडला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलाने बॅटचा कॉन्टॅक्ट नाही इथे. डॉट बॉल. रबर बॉल आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये मी म्हणेन
ताकदीपेक्षा टायमिंग, तुम्ही बॉलला कसं कनेक्ट करता ही गोष्ट जास्त महत्त्वपूर्ण ठरते ॲज अ बॅटर. कारण ताकदीची तितकीशी गरज नसते. ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेट खेळलं जातं, जर यामधील काही लेदर बॉल क्रिकेटर्स असतील तर त्यांना हे रबर बॉल क्रिकेट तितकंच अवघड जाणार नाही. टॉप एज हवेत आहे बॉल. विकेट किपर गोलंदाज दोघंही धावत आहेत आणि ते विकेट किपरने चुकी केली आहे. जजमेंट पूर्णपणे चुकलंय आणि जीवनदान मिळते ते गणेशला एका धावेने. धावा सध्या आपण पाहतोय 36. चांगली बॉलिंग कमबॅक करत आहेत या ओव्हर मध्ये, त्याची गरजच होती वावे संघाला. आणि ते कमबॅक 3 वाईड नंतर 2 डॉट बॉल देखील टाकले तर 1 सिंगल देखील आली आहे. हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेट खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. समोर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. अमाद पाहतोय आणि पाहतच राहील बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अमाद पाहत होते पण त्यांच्या मागे असलेले आमचे प्रेक्षक जरूर त्या कॅचला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा थोडासा बाहेर राहिलाय. 42. ओ हो, मागे चालला बॉल पण त्या पाण्याच्या डबक्यामध्ये अलगद तो पडला आणि त्यामुळे त्याची गती थोडीशी कमी झाली. त्यामध्ये आपण पाहतोय 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावा सो इथे आता आणखी एक धाव जाईल बिकॉज वाईडचा सिग्नल अंपायर्स कडून आलाय. सो 3 धावा एक्स्ट्रा आणि 3 ने धावसंख्या आपण पाहतोय ती 45. 45 धावा. 45 फॉर नन. छावा 11 केवनले. नाबाद आहेत दोघेही. चांगली बॅटिंग. विश्वनाथ. ओहो, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर छेडकाणी करण्याचा प्रयत्न होता या बॉलला बॅटरचा, पण अंपायरचा सिग्नल कोणताही नाही. 9 सेकंडचा बॅटर जरूर अपील करत होता. की बॉल कुठून गेलाय, मात्र अंपायर्सने बघितलं ते. इथे ऑफ स्टंपच्या फार बाहेरच्या चेंडूला ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. ते गोड हास्य जरूर सांगून जाते फलंदाजाचे. इट इज नो बॉल. ऑलरेडी 1/4 ओव्हरची वॉर्निंग दिली होती अंपायरने जेव्हा पहिला वाईट टाकला होता तेव्हा गोलंदाजाला. सो इथे आता दंडित करण्यात आलंय. धावा 46. ओहो, याही बॉलला अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. फ्रीट कंटिन्यू. काय घडतंय? ज्या गोलंदाज अमजादने कमबॅक केलं होतं पहिल्या 3 वाईड नंतर, तोच आता पुन्हा एकदा एक वाईट टाकतोय आणि 2 नो बॉल. एक्स्ट्रा रन तुम्हाला थांबवायचे आहेत कारण छावा 11 सुसाट सुटलेत. धावा सध्या 47. फ्रीट ऑन. ऑन साइडला यावेळेला बॉल चाललाय मागे. डीप मधून फिल्डर वेगाने. मोठी गॅप. लॉंग ऑन. गुलजारने आतमध्ये ढकललाय पण मी म्हणेन की ते 4 धावा तर पूर्ण होतील का? 3 धावा. तोपर्यंत विश्वनाथ थोडासा नाही तर आता खूप दमलाय, तरी देखील 3 धावा. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 50 धावा. बॅटिंग करत असताना छावा 11 केवनले. सो टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 50 धावा बनलेल्या आहेत आणि आता लास्ट ओव्हरला सुरुवात होईल. प्रत्येकी डावामध्ये आपण 50 धावा ॲव्हरेज स्कोर या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला आहे 4 षटकांच्या मॅचेस मध्ये. आणि हाय स्कोरचा आपण विचार केला तर 91 देखील झालेले आहेत. लास्ट ओव्हर. जर्सी नंबर 4. खराब बॉल. अर्ध्या विकेट वरती टाकलेले बॉल कसे थांबतील मैदानाच्या आत. गेलाय बाहेर. आलाय षटकार. आपण पाहतोय आणि अबुलचा तोफा कबूल केला बॅटरने.
षटकार आलाय आणि धावा 6 ने सध्याचं धावफलक 56 वरती. बिकॉज दोन्ही बॅटर सेट आहेत आणि त्यांचा सध्या तरी आज प्रयत्न असेल की आता धावून धावा घ्यायचं नाही. आपण फार दमलोय, जागेवरून जितके मारता येतील तितके मारूयात. त्यावेळेला बॅट फिरली आहे हातामध्ये. थर्डमॅनला आता बॉल भेदून चाललाय मागे. पहिली धाव वेगाने आणि जिथे वेळ मिळेल तिथे दोघे धावतील. धावतायत. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 ने सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 58 धावा. मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रापासून आज या अंतिम दिवसामध्ये काळखाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित ग्रामीण मिनी वर्ल्ड कप 2025 मध्ये मान्यवरांची उपस्थिती आपण बघितली आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण फलंदाजांचा बोलबाला पाहतोय. पाहूयात एकादशी मॅच आजच्या संध्याकाळपर्यंत पाहायला मिळते का जिथे गोलंदाज वर्चस्व गाजवतील, पण त्याचा अपवादच सुरू आहे. आणखी घणाघाती प्रहार केला विश्वनाथने. षटकार. स्कॉमॉझॉन 64 64 धावा धावफलकावरती. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. फुल्लन टाकलाय. ऑन ट्रॅक करण्यात आला. बॉल मिड ऑनला चेस करून चाललाय अमादकडे. डीप मध्ये लॉंग ऑनला अमाद आहे आणि फिल्डिंग चांगली झाली. सो एकच धाव इथे आणि एका धावेसोबत धावफलकावरती सध्या आपण पाहत आहोत त्या 65 धावा आणि इंडिव्हिज्युअल विश्वनाथ 14 बॉल मध्ये 42 वरती खेळतो. आजच्या दिवसामध्ये आपण अभिजितचा बॅट मधून आय थिंक एक अर्धशतक बघितलेलं आहे. रडार मध्ये बॉल होता. लॉंग ऑन ला गुलजार आहे पण त्याच्या वरतून लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. हे गाणं प्रत्येकाने बघितलेलं आहे. त्या ट्रेनवरती जसा शाहरुख आणि त्याच्या सोबत असलेली अभिनेत्री नाचत असते, सध्या त्याच वेगाने गाडी धावते आणि दोघेही त्या ट्रेनवरती नाचतात. त्याचं नाव आहे एका बाजूला विश्वनाथ, दुसऱ्या बाजूला गणेश. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावरती सध्या 71 धावा. खोलात होता यावेळेला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल आहे. डबलचा कॉल आहे आणि इथे विकेट जाऊ शकते. ती येते. अंपायरचा सिग्नल लेग बाइट्स आणि अशा पद्धतीने डाव संपलाय पहिला जिथे बॅटिंग केली छावा 11 केवनलने आणि छावा 11चा या दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त पार्टनरशिप करत असताना उभारल्या त्या 72 रन्स. 72 धावा उभारलेल्या आहेत आणि 73 धावांचं लक्ष ठेवलंय वावे 11 या संघासमोर. I love you all. दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से. शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए. प्रणय कदम कुठे असाल तर त्वरित आपण मंचाशी संपर्क साधा. प्रणय दादा कदम. येस अंपायर, बॉल पाहिजे. संयोजकांना विनंती असेल बॉल पुरवायचे लगेचच मैदानात. आणि प्रणय कदम जे आमचे ऑफिशियल मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, नेक्स्ट मॅच कोणाचे आहे ते आम्हाला फक्त सांगा, कारण आता मॅच थांबता कामा नाही. यानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर आणि या मॅचचा विनर यांच्यामध्ये असेल पुढचा सामना. सो तयार राहा. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर आणि या मॅचच्या विनर मध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या.
मॅचला होती सुरुवात. लक्ष 73 च. पहिला बॉल. ओहो, क्लीन बोल्ड. बॉल आत आला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. गई विकेट तो गई आहे. टोटल स्कोर आपण जर बघितला पहिल्या डावामध्ये गणेश आणि त्याचबरोबर विश्वनाथच्या पार्टनरशिपने छावा 11 बनवलेले आहेत 72 आणि आता वावे 11 ला बनवायचं आहेत त्या 73. अमाद कडून फार अपेक्षा होत्या, तो फार लवकर बाद झाला. गुलजरने लास्ट मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, तो नॉन स्ट्रायकिंग गेला आणि नवीन बॅटर मैदानाचा हात आलाय. ओहो, वन्स अगेन क्लीन बोल्ड. काय बॉलिंग सुरे मैदानाचा. येणारा फलंदाज बीट होतोय आणि बॉल मात्र थेट यस्टरवरती. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. तेव्हा मानसिक दबाव असतो, मेंटली प्रेशर जरूर असतं आणि ते कुठेतरी जाणवते, कारण प्रत्येक बॉलला अटॅक करण्याचा प्रयत्न बॅटर करतात. हॅट्रिक बॉल. ओहो, स्टंप पासून थोडासा बॉल जरूर लांब राहिला, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. चांगली बॉलिंग. गोलंदाज गणेश ज्याने बॅटिंग जबरदस्त केली आहे, तो गोलंदाजी तितकीच धारदार करतोय. या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर आहे. फुलटॉस एक्स्ट्रा ओव्हर मध्ये ड्राइव्ह करण्यात आला. फील्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. चला, हाताने नाही तर पायाने जरूर त्यांनी स्टॉप केलंय आणि इथे मिळत आहेत त्या वावे 11 ला 2 धावा. आकिबच्या बॅट मधून अहद आणि अहदची विकेट आलेली. गुलझर आणि त्याचबरोबर आपण आकिब या दोघांना पाहतोय मैदानाचा आत. अहमद आणि अहद हे दोघेही बोल्ड झाले. समोर खेळलेत लॉंग ऑन कडे. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही हे समोरच्या टीमला देखील माहिती आहे, छावा 11 ला, आणि तेच वावे 11 ला देखील माहिती आहे. वावे 11 ने लास्ट मॅच मध्ये जरूर बॅटिंग करत असताना गुलजार कडून ती अपेक्षा जरूर असेल, कारण गुलजारने लास्ट मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. सो ही खेळपट्टी त्याला समजली आहे. गोलंदाज काय करतो हे त्याला ओळखावं लागेल आणि या मॅच मध्ये राणी मोठं लक्ष आहे. जिथे बनवायचा 73 धावा. या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत चांगली बॉलिंग. गणेश लांबून खेचून मारण्याचा प्रयत्न. शेवटचा डॉट आलाय. पहिला यशस्वी षटकाचा खेळ संपला. जिथे आल्या त्या फक्त 3 धावा, 2 विकेट आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना वावे 11. बॉल बाकी आहेत 18. धावा पाहिजे 70. विश्वनाथ लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला. मिस टायमिंग. काऊ कॉर्नर. जजमेंट चुकलंय. थोडासा जर मागे आला असता तरी कॅच होतीच, पण मात्र त्याच्या वाक्याबाहेर. पहिला षटकार चौकार आहे. अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने केलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने, पण थोडासा त्याच्या वाक्याबाहेर राहिला. चला, वावे 11चं पॅव्हलियनने देखील बघितलं. बॉल थोडासा आतच पडलेला आहे.
हरकत नाही, या शंका जरूर बॅटरच्या मनामध्ये असतात. लांबून तितकंसं दिसत नाही आणि प्रथम दर्शनी असंच वाटत होतं. मिसॅमिंग विश्वनाथ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा लांब. एक धाव त्यामध्ये आणि या सिंगल सोबत स्कोर चालला पुढे. यस, नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करेन. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर आणि या मॅचच्या विनर मध्ये पुढचा सामना आहे. सो पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर. कर्णधारांनी रेडी राहा आणि संपूर्ण टीम आमच्या मंचाच्या समोर येऊन थांबा. आपण खेचून मारलाय रडार मध्ये बॉल आणि थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर. भाई गुलजार येतो मुमकिन आहे. षटकार आलाय. ऑडिन 14 धावा धावफलकावरती आहेत. गुलझरचा बॅट मधून आलेला षटकार मॅच बनवू शकते का? टोला लागला यावेळेला गोलंदाजापासून थोडासा लांब आहे. मिड ऑफ कडे बॉल चाललाय. एक धाव तर पूर्ण केले. डबलचा कॉल, त्यामध्ये लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने डायरेक्ट हिटला. चान्स. ओहो, स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय आणि अंपायरचा सिग्नल काय असेल? थर्ड अंपायरची मदत. पीसीआर रूम मध्ये आता बघितलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. बॅटर आउट, फलंदाज बाद. स्क्रीनवरती स्पष्टपणे आपण पाहतात गुलझरची बॅट हवेत होती पूर्णपणे आणि विकेट किपरच्या हातात जसा बॉल आलाय त्याने तीनही स्टंप उद्ध्वस्त केलेले आहेत. फार चांगला टेलिकास्ट tenniscricket.in या वाहिनीद्वारे. नवीन बॅटर आलेत. ऑफ स्टंपचा फार बाहेरचा बॉल आणि अंपायरचा सिग्नल वाईड येतोय. मात्र जे काय विकेट आलेत, अमाद, गुलजार, अहद हे बॅटिंग ऑर्डर मधले महत्वपूर्ण फलंदाज होते. त्यांच्या विकेटने कुठेतरी बॅकफुटला सध्या वाव 11. लॉंग ऑन कडे बॉल डीप मधून आपण पाहतोय. स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय 17. बॅटिस नेम प्लीज. थँक्यू. यानंतरची होणारी मॅच कालकाडे क्रिकेट संघ पलचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल. एका बाजूला मावळ्या देवी चांबरगणी तर दुसऱ्या बाजूला कोंडवी. पहिला सेमीफायनल आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. पहिला सेमीफायनल. थँक्यू. 73 धावांचं लक्ष आणि सध्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजून या मॅच मध्ये 50 ची गरज आहे. या षटकातील अनेक बॉल 50 ची अजूनही गरज आहे. 13 बॉल आणि 50 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. षटकार आला. मॅच ऑन असेल. स्लाइस केला बॉलला. बॅकफुट पॉइंट कडे बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर येतात. बॉल वळलाय आणि फिल्डर देखील वळला होता. शेवटच्या क्षणाला चांगला थ्रो त्याचा येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. विकेट 3 पडलेत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 25. रुपेशजी जाधव आपण कुठे असाल या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. रुपेशजी जाधव कुठे असाल या त्वरित. चला दोन्ही कॅप्टन्स चांबरगणी आणि कोंडवी
त्वरित या. कोंडवी आणि चांबारगाणी चला. कॅप्टन या त्वरित प्लीज. सो ओव्हरऑल स्कोरचा आपण विचार केला 28 रन्स 28 धावा धावफलकावरती. थर्ड ओव्हर मध्ये आपण सध्या पाहतो या गोलंदाजाला मोठं लक्ष आहे. स्लाइस केला बॉलला. थर्डला बॉल चाललाय मागे. आता आउटफील्ड मध्ये नेहमीच आपण या बॉलला बघितलं मागे जात असताना थोडासा स्लो झाला. प्रयत्न चांगला आणि अडवला. आय थिंक गुड फिल्डिंग. धावा इथे 2 मिळत आहेत आणि 2 सोबत टोटल स्कोर सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 या आकड्यावरती. सो नेक्स्ट आपण सेमीफायनल चौकार 32 झालेले आहेत. एक्स्ट्रा कोर मध्ये बॉल चालला. चला कोंडवी कॅप्टन पाठवा त्वरित प्लीज. सेमीफायनलची मॅच मॅच मध्ये तितकासा इंटरेस्ट प्रेक्षकांचा नाही. त्याचं कारण आहे की हवा तसा रन चेस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. खोलात आलाय. शेवटचा डॉट आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती त्या चला आपण पुन्हा करेक्शन करूयात. एक बॉल बाकी आहे. हवेत आहे बॉल. कवसला 2 फिल्डर 1 बॉल आणि तो सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. धावा झालेल्या धावफलकावरती 38. बॉल बाकी आहेत 6 आणि धावा पाहिजेत 35. 6 बॉल 35 धावांची गरज. चला टॉस रेडी या. हॅलो. चला मॅच थोडस फास्ट खेळा. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण जाऊया टॉस कडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. चला कोंडवी कॅप्टन प्लीज त्वरित या. समोरच्या संघातील जो कॅप्टन आहे तो या ठिकाणी दाखल आहे. अक्षयजी जाधव यांना विनंती असेल. आपला बाजूला जो फ्लेक्स आहे तो थोडासा पडलाय. अक्षय जाधव आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल प्लीज तो फ्लेक्स उभा करा ना. चला नवीन बॅटर लवकरात लवकर. चला ही मॅच लवकरच कंप्लीट होणार आहे. मी विनंती करेन सेमी फायनलिस्ट टीम्सला टॉस करा आणि आपल्याला मॅच लगेचच सुरुवात करायची प्लीज. फक्त 5 बॉल बाकी आहेत. चला आणि टॉस करण्यासाठी मी पलचिल ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार आदरणीय सकाराम दाते जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा. या कालका नवळे क्रिकेट संघ पलचिल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आणि पर्व पहिले वर्ष पहिले याच पहिल्याच पर्वातील पहिला सेमीफायनलचा सामना. एका बाजूला चांबारगणी तर दुसऱ्या बाजूला कोंडवी. एक संघ कापडे विभागातील एक संघ कोंडवी विभागातील अशी मॅच सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना प्रथमतः खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला सेमीफायनलचा सामना. एका बाजूला कोंडवी तर दुसऱ्या बाजूला चांबारगणी. सक्रमताते जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल आणि परंतु टेल आलाय आणि नक्कीच 3 षटकांची मॅच आणि या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मिनिमम तरी आम्ही 35 धावाच्या आतमध्ये आम्ही रोखायचा प्रयत्न करूया. आणि सेमीफायनल पर्यंतचा आतापर्यंतचा संघाचा प्रवास कसा राहिलाय आणि आयोजन कसं वाटलंय. थँक्यू.
आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या कोंडवी सेमीफायनलची मॅच आहे, तुम्हाला बोलावंच लागेल. ठीक आहे चालेल, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. यस, कोंडवी आणि चांभारगणी या दोन्ही संघांना एकच विनंती आहे की काही फक्त 2 ते 3 बॉल बाकी आहेत. ही मॅच कंप्लीट होईल, सेमीफायनलला लगेच सुरुवात आपण करणार आहोत. दोन्ही टीम्स तयार राहा प्लीज. शॉट ऑफ लाईन हुक करण्यात आला, बॉल टॉपेज घेऊन मागे चालला, फाईन लेगला. या मॅच मध्ये सुरुवात झाली नाही. 73 धावांना चेस करत असताना अमाद कडून सुरुवात पाहिजे होती, वावेला अहद कडून सुरुवात पाहिजे होती, गुलजार कडून सुरुवात पाहिजे होती, पण ती टॉप ऑर्डरने सुरुवात केली नाही आणि त्यामुळे या धावा सुरुवातीला बनल्याने आणि या धावा फार आता डोंगरासारख्या वाटू लागल्या त्या वावे 11ला. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये गणेश आणि विश्वनाथ या जोडीने केली आणि अर्थातच याच जोडीने विजयाचं स्वप्न दाखवलं. अर्थातच डाव संपला, मॅच संपली. अभिनंदन टीम. छावा 11 केवनलने आज सामना जिंकला. हार्ड लक वावे 11. या पण जाऊयात या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. नक्कीच मॅचचा म्हणतो मॅच आणि वावे संघ आपला कॅप्टन पाठवायचा वावे संघ.